अनंत आमची ध्येयासक्ती अनंत न आशा किनारा तुला पामराला, ती कविता त्या दिवशी रिसाईट केली होती आणि त्या संस्कारांच्या बळावर आणि त्या कवितेचा जो संदेश आहे त्याच्या बळावर इथवर येता आलं. खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की मला आज दीपस्तंभतर्फे हा सन्मान होतोय आणि मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळते. माझं बालपण एका खेड्यात गेलं आहे. दुसरीपर्यंतचं शिक्षण माझं चहार्डी या गावात झालं. तिथल्या शाळेत शिकलो. आई वडील शिक्षक शिक्षिका आहेत. दुसरीनंतर अभ्यासात हुशार होतो म्हणून चोपड्याला माझा एका चांगल्या प्रताप विद्या मंदिर ह्या शाळेत प्रवेश झाला आणि तिथून मला वाटतं माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. तिथं जो आत्मविश्वास मिळाला त्याच्यामुळे आज इथवर येता आलं. अगदी शाळेला लहानपणापासून जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर प्रतिनिधी म्हणून मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. आणि जेव्हा तुम्ही एका मोठ्या शाळेला रिप्रेझेंट करतात अशा राज्यस्तरावर किंवा जिल्हा स्तरावर तर एक वेगळी जबाबदारी तुमच्या अंगावर असते आणि त्याच्यामुळे एक वेगळा आत्मविश्वासही तुमच्यासोबत असतो. त्याच्या बळावर इथवर येता आलं. आई आणि वडील शिक्षक शिक्षिका त्याच्यामुळे वाचनाचे संस्कार हे लहानपणापासून मिळाले. अगदी वाचताही येत नव्हतं तेव्हापासून माझी आई मला न्यूजपेपर असेल किंवा पुस्तकं असतील त्याच्यातील चित्र दाखवायची. मला आठवतं माझी आई एकदा आय डेअर पुस्तक वाचत होती किरण बेदी मॅडमचं आणि त्याच्यात पिक्चर्स होते काही त्यांच्या IPS ट्रेनिंगमधले, काही त्यांच्या काम करतानाचे तिहारमधले वगैरे. तर ते पिक्चर्स मला आई दाखवायचे की अशा प्रकारे अधिकारी काम करतात. तेव्हा वाचता यायचं नाही आणि IPS म्हणजे काही तेव्हा समजायचं ते वयही नव्हतं. परंतु तेव्हा ते पहिला माझा कदाचित कॉन्टॅक्ट असेल ऑल इंडिया सर्व्हिसेसची की काही प्रकारे हे लोक काम करतात. वाचत गेलो जसं प्रत्येक मराठी घरातला मुलगा पहिलं पुस्तक श्यामची आई वाचतो. माझंही पहिलं पुस्तक श्यामची आई होतं. तिसरीत असताना मी ते वाचलं आणि वाचनाची जी गोडी लागली ती अगदी मग 5वी 6वी 7वीपर्यंत मराठी साहित्यातले जे आपले प्रमुख पुस्तकं आहेत, कादंबऱ्या आहेत आणि सुदैवाने मराठी साहित्य खूप समृद्ध आहे. म्हणजे अगदी ललित लेखनापासून ऐतिहासिक कादंबऱ्यांपासून दलित साहित्यापासून तर अच्युत गोडबोले सरांनी सध्या विज्ञानाच्या क्षेत्रात खूप सुंदर लिखाण केलं. तिथपर्यंत सर्व क्षेत्रात वाचायची प्रेरणा मिळाली आणि आम्ही चोपडेकर तसे भाग्यवान आहोत कारण शैक्षणिक क्षेत्रात चोपड्याचं बऱ्यापैकी प्रगत होतो. महाजन सरांचे नेहमी लेक्चर्स असायचे आमच्या नाट्यगृहामध्ये. तिथं आई वडील आवर्जून घेऊन जायचे. तेव्हा काही गोष्टी वाचता आल्या, पाहता आल्या. आणि 6वीला असताना मी राजेश पाटील साहेबांचं एक पुस्तक वाचलं होतं, ताई मी कलेक्टर बहिणू. त्याच वेळेस संदीप दादांचं पुस्तक वाचलं धडपडणाऱ्या तरुणाईसाठी. आणि 8वीला असताना ज्ञानेश्वर मुळे साहेबांचं पुस्तक हाती आलं माझ्या, माती पंख आणि आकाश. आणि तेव्हा पहिल्यांदा वाटलं की हे सर्व्हिसेसमध्ये आपण आलं पाहिजे. तेव्हा ध्यानीमनी नव्हतं की पुढे काय होणार आहे. 9वीला असताना आपले दीपस्तंभने आणि जिल्हा परिषदेने आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान घेतलं. हे पुस्तकं मी ऑलरेडी वाचले होते त्याच्यामुळे परीक्षा दिली आणि 51,000 विद्यार्थी होते साधारणतः. त्यात पहिला आलो आणि राष्ट्रपतींच्या भेटीसाठी सिलेक्ट झालो. तो कार्यक्रम मला आजही आठवतोय. 9 जानेवारीचा दिवस होता, 2011ची गोष्ट आहे. मी 9वीत होतो आणि जवळपास 10,000 विद्यार्थी होते कार्यक्रमाला आणि 5 ते 6 IAS आणि IPS अधिकारी होते. मी गेटमध्ये येत होतो तेव्हा ते सर्व लाल दिव्याच्या गाड्या असायच्या अधिकाऱ्यांना. तर ते सर्व मी पाहिलं आणि ते सर्व पोलीस वगैरे वाटले. मी वडिलांना विचारलं हे काय, ते म्हणले की हे कलेक्टर साहेबांची गाडी आहे, SP साहेबांची गाडी आहे. तर तेव्हा असं वाटलं की बस आता हेच करायचं आहे आणि ते तेव्हा ठरवलेलं. तेव्हा मला महाजन सरांनी साधारणतः 10,000 विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची संधी दिली होती. त्या भाषणात माझी एक आवडती कविता मी कोट केली होती, ती मी आज परत इथं कोट करणार आहे. कुसुमाग्रजांची ती कविता आहे कोलंबसचे गारोगीत म्हणून. त्यात ते आहे कोलंबसचं गारोगीत की हजारो जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनींनी त्या समुद्रात डळमळू दे तारे, विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे. आणि त्या कवितेचं शेवटचं कडवं आहे अनंत आमची ध्येयासक्ती अनंत न आशा किनारा तुला पामराला. ती कविता त्या दिवशी रिसाईट केली होती आणि त्या संस्कारांच्या बळावर आणि त्या कवितेचा जो संदेश आहे त्याच्या बळावर इथवर येता आलं. 10वीला असताना बोर्डात पहिला आलो. जरी ऑफिशियल लिस्ट तेव्हा बंद होती बोर्डाची, परंतु गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्कॉलरशिप असते जी बोर्ड टॉपर्स आहेत ती मिळाली होती. 11वी-12वीला चोपड्यात राहण्याचा निर्णय घेतला. तो थोडा अंगलट आला कारण आम्हाला 11वी झाल्यावर समजलं की आम्हाला JEE द्यायची आहे. म्हणजे JEE काय असते हेही तेव्हा माहिती नव्हतं. अशा वेळेस मग बाहेरून नोट्स आणून स्वतः अभ्यास केला. खूप विषम लढाई असते. म्हणजे तुम्ही अगदी नॅशनल लेवलला कम्पीट करता आणि ग्रामीण भागात राहून JEE नीटसारख्या परीक्षा क्रॉस करणं खूप कठीण असतं. परंतु तरी एक माझी चांगली क्वालिटी होती की असं नाही की मी प्रत्येक लढाई जिंकली आहे किंवा प्रत्येक ठिकाणी पहिला होतो. पण एक चांगली क्वालिटी ही होती की मी शेवटच्या क्षणापर्यंत लढाई अर्धवट सोडत नाही. अर्धवट मैदान सोडणाऱ्यांपैकी मी एक नव्हतो. ती लढाई ही पूर्ण जोमाने लढली आणि पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि इंजिनिअरिंगला गेल्यावर मला
मला इंटरेस्ट नव्हता. मला ते जॉन एलियाची एक उर्दू कपलेट आहे की हम तो जैसे यहाँ के थे ही नाही, धूप के थे साहिबा के थे ही नाही. ते तशी अवस्था माझी झाली. फर्स्ट इयरला मला समजलं की अरे आपल्याला अजिबात इंटरेस्ट नाही, आपण कुठे येऊन पडलो इथं. आणि त्याचा दोषारोप मी माझ्या भावावर द्यायचो, कारण तो इंजिनियर, त्याला पाहून मी आलो. मग हक्काचा माणूस होता शिव्या द्यायला. मी प्रत्येक परीक्षेच्या आधी त्याला शिव्या देऊन जायचो. अभ्यासात हुशार होतो आणि आधी म्हटलं त्याप्रमाणे की अर्धवट पडणाऱ्यांपैकी मी नव्हतो. 8ही सेमिस्टर पुणे विद्यापीठात मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये इंजिनिअरिंग केली. इंटरेस्ट अजिबात नव्हता. आणि त्याच्यातून एक चांगली गोष्ट झाली की ठरवलं होतं 9वीलाच की IAS व्हायचं आहे. आणि इथं इंटरेस्ट नसल्यामुळे एक्स्ट्रा पुश मिळाला की आता बस अभ्यास सुरू करायचा. मला सेकंड इयरचा माझा फर्स्ट संडे आठवतो. मी आणि माझा भाऊ अप्पा वाढून चौकात गेलो पुण्यात. आम्ही एवढे पुस्तकं घेतले. त्याला सांगितलं की इथे UPSCचे कोणते पुस्तक आहे. त्याला खूप आनंद वाटला. त्याने भरपूर पुस्तकं काढून दिले. आमच्याकडून उचलता येत नव्हते ते. आम्ही कसे तरी ते PMPLच्या प्रोसेसमधून पुस्तकं आणले. अर्धे वाटून घेतले की अर्धे तू वाच, अर्धे मी वाचतो. 6 महिन्यात आपण परत एक्सचेंज करू पुस्तकं. असा करतो प्रवास सुरू झाला. इंजिनिअरिंग करताना दुसरा अभ्यास करणं हे तारेवरची कसरत असते. खूप सारे सबमिशन्स असतात, प्रॅक्टिकल्स असतात. मग सर्व बाकीच्या गोष्टी सोडून फार फार तर 2-3 तास मिळायचे. आणि माझ्या सुदैवाने आमच्या कॉलेजमध्ये खूप चांगली लायब्ररी होती. रात्रभर सुरू असायची ती. आणि वर्षातून 2दा सुट्टी असायची, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 7मधली लायब्ररी होती. मी ऑलमोस्ट तिथं पडलेला असायचो. म्हणजे ते माझं परमनंट ॲड्रेस माझी लायब्ररीज होती. हॉस्टेलवर फक्त झोपायला जायचो. तिथून ती प्रेरणा मिळाली की काय प्रकारे टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे, काय प्रकारे आपण जे आपलं ध्येय आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. आणि इंजिनिअरिंग झाली माझी. आणि ज्या दिवशी म्हणजे 14 जून मला वाटतं तो दिवस असेल लास्ट, आमचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असतं इंजिनिअरिंगचं. आणि मी 17 तारखेला दिल्लीला चालला गेलो होतो. ते एवढी आग होती आतून की बस UPSC करायची आहे. आणि इंजिनिअरिंग झालं म्हणजे मला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं की बस आता मी माझ्या आवडत्या सेक्टरमध्ये जाणार आहे. हे आपल्याला करायचं होतं. आणि आता तो प्रवास सुरू होतो आहे. प्रचंड अभ्यास केला दिल्लीला. म्हणजे अगदी सकाळी 7ला लायब्ररीला जाणं आणि रात्री उशिरापर्यंत 1-1:30पर्यंत लायब्ररीत बसून राहणं. फार कोणाशी न बोलता आपापला अभ्यास करणं हे केलं. तिथं ऑप्शनलसाठी मी कोचिंग घेतलं होतं. मला खूप सिनियरनी सांगितलं होतं की GSसाठी पण कर, असं करू नको. पण तो एक विश्वास होता स्वतःवर. स्वतः अभ्यास करण्याची सवय होती की नाही हे पण करून घेऊ. आणि सुदैवाने तसं झालं. मग पुण्याला शिफ्ट झालो 6-7 महिन्यानंतर. भाऊ तेव्हा MPSCचा अभ्यास करत होता भावासोबत. तर त्याचा मला प्रचंड फायदा झाला, कारण भाऊ असल्यामुळे एक मेंटल स्टॅबिलिटी मिळाली. आणि मला बाकीच्या गोष्टींचा काही लोड राहिला नाही. आणि तेव्हाही फर्स्ट अटेम्प्ट दिला मी. अगदी थोड्या फरकाने गेलो. पण हे क्षेत्र असं आहे ना, तुम्ही 0.1ने जा किंवा 100 मार्कांनी जा, तुम्ही वन्स यू आर आउट. तुम्हाला परत 1 वर्ष घालवायचं आहे. परंतु मी आधी जेव्हा मार्क्स काढले खूप चांगले येत होते, तर मी मेनचा अभ्यास सुरू केला होता आणि टेस्ट सिरीज लावून घेतल्या होत्या. मी त्या पूर्ण केल्या. मला तो निकालाचा दिवस आठवतो आहे. मला वाटत होतं की मी 100% पास आहे. आणि माझा नंबर नव्हता. मी 4दा ती लिस्ट चेक केली, माझा नंबर नव्हता. मला फार वाईट वाटत नव्हतं. माझ्या भावाच्या डोळ्यात अश्रू होते. ते पाहून मला खूप वाईट वाटलं. मी त्याला सांगत होतो की ठीक आहे, मैं हूँ ना, मी करेल आहे. नेक्स्ट इयरला ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी करूयात. एक दिवस मला प्रचंड वाईट वाटलं. म्हणजे तो पहिला दिवस होता माझ्या आयुष्यातला की तेव्हा मी लायब्ररीमध्ये नव्हतो. इव्हन म्हणजे लायब्ररीवाले पण मुलांना चिंता होती की हा का नाही आला, कुठे आहे. पण तिसऱ्या दिवशी मी परत सकाळी 7 वाजता माझ्या अभ्यासिकेत होतो. आणि हीच UPSC आहे. तुम्हाला परत उठावं लागतं. अपयश येतं, येणार नाही असं नाही, परंतु ही तुमची टेस्ट आहे की तुम्ही काय प्रकारे ते रिटॅलिएट कराल. पूर्ण टेस्ट सिरीज कंप्लीट केली आणि घरी शिफ्ट झालो. मला वाटलं आता घरून अभ्यास करूयात, काही म्हणजे वेगळं नाही आहे. तुम्ही पुण्यात राहा, दिल्लीत राहा किंवा घरी राहा. आणि घरी राहायचा प्रचंड फायदा असतो, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असतात. सध्या ऑनलाईनमुळे तुम्हाला मटेरियल भेटणार नाही असा काही इश्यू नाही आहे. सर्व मटेरियल ऑनलाईन अवेलेबल असतं. आणि घरी राहण्याचा सर्वात मोठा फायदा की तुम्ही मेंटली स्टेबल राहतात. तुमचं कुटुंब एक तुमच्यासाठी एक्सटर्नल शिल्ड आहे. निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि माझ्या सुदैवाने माझ्या आईवडिलांचा मी खूप आभारी आहे. वडिलांनी कधीही आम्हाला आग्रह केला नाही कोणत्या गोष्टीचा. आईचा आम्हाला, माझी आई खूप प्रेमळ आहे, पण अभ्यासाच्या बाबतीत आईचा धाक असायचा. म्हणजे अगदी आई गेटवर आली आणि आम्ही चुकून हॉलमध्ये असलो तर आम्ही दोघी भाऊ पडत लिटरली आमच्या अभ्यासाच्या रूममध्ये जायचो. त्या धाकामुळे त्या संस्कारांचा प्रचंड फायदा झाला या लढाईमध्ये. आणि म्हणजे माझ्या भावाच्या विषयी बोलायचं झालं तर माझी अर्धी UPSCची लढाई माझ्या भावाने लढली आहे. कदाचित तो नसता तर आणखी मला 2-3 अटेम्प्ट जास्त लागले असते. किंवा झालं असते की नाही ते पण माहिती नाही, कारण तो सतत मला पुश करत राहायचा की नाही तू कर, तू होशील, तू कर, तू होशील. अगदी माझ्या नोट्स काढण्यापासून तर पेपर स्कॅन करेपर्यंत सर्व कामं तो करायचा. मला इंटरव्ह्यूचे दिवस आठवतात. मी माझ्या भावाला रोज सकाळी काही इश्यू काढून द्यायचो आणि त्याला सांगायचो मला 11 वाजेपर्यंत त्याच्यावर नोट्स काढलेल्या पाहिजे. आणि माझ्या टेबलवर त्या नोट्स 1000 असायच्या. एवढी मदत माझ्या भावाने केली आहे. आणि दुसऱ्या अटेम्प्टला मी म्हणजे इतके 80पेक्षा जास्त पेपर सोडले प्रिलिमचे. माहिती होतं की ही परीक्षा क्रॅक करायचीच आहे.
मला पेपर दिल्यावर माहिती होतं की मी पास होतो आहे प्रिलिम्स. मेन्स दिली, मेन्स ते खूप चांगली गेली. आन्सर रायटिंगमध्ये खूप चांगला होतो, त्याच्यामुळे मेन्सविषयी कॉन्फिडन्स होता. काही संकट आले कुटुंबावर. 4ही जण आम्ही कोविड पॉझिटिव्ह होतो. बेड भेटत नव्हते. जळगाव जिल्ह्याने खूप मोठ्या समस्या तेव्हा पाहिल्या आहेत. आपले अधिकारी आहेत त्यांना माहिती असेल. मी जेव्हा ॲडमिट होऊन घरी आलो तेव्हा माझा रिझल्ट आला मेनचा. मी माझ्या घराच्या एक कोपऱ्यात होतो, आई एका कोपऱ्यात, वडील एका कोपऱ्यात, आणि ताकद नव्हती आतून की ओरडून सांगावं की मी UPSC मेन्स पास झालेलो आहे. घरात चिंता ही होती की माझ्या आईला बेड भेटत नव्हता. आईला 16 स्कोअर होता, सिटी स्कोअर क्रिटिकल होती आई. आणि म्हणजे मला आनंद वाटलाच नाही की मी UPSC मेन्स पास झालो आहे. की जेव्हा आईची अवस्था पाहिली, वाईट दिवस होते ते, पण ठीक आहे, तो स्ट्रगल सर्वांचा सुरू असतो. सुदैवाने दुसऱ्या दिवशी बेड मिळाला आणि म्हणजे आईकडेही पाण्याचा वेळ नव्हता. मी माझं लगेच डॅप भरावा लागतो UPSCचा, तो भरला आणि कसं तरी आईला सोडून दिल्लीला गेलो मॉक इंटरव्ह्यूसाठी. परत दिल्लीला गेलो, तिथं सेकंड वेव्ह सुरू झाला होता कोविडचा. मी पहिला मॉक इंटरव्ह्यू दिला आणि दुसऱ्याच्या आधी परत लॉकडाऊन लागलं. मी म्हटलं अरे काय करायचं आहे, कसं तरी पळालो, दिल्लीहून घरी आलो, ऑनलाईन इंटरव्ह्यू दिल्या, परत दिल्लीला जाऊन काही ऑफलाईन इंटरव्ह्यू दिल्या. तेव्हा महाजन सरांनी खूप मदत केली. सरांनी आमचा ग्रुप तयार केला होता विद्यार्थ्यांचा, सर्व अधिकारी होते खानदेशचे. आणि त्याचा एक असं पद्धत होती की कोणाला काही वाटलं आम्ही काही विचारायचो ग्रुपवर. आधी आम्हाला थोडं भीती वाटायची, सर्व सिनियर्स IAS IPS अधिकारी आहेत, पण नंतर आमची हिंमत वाढली आणि जो मेसेज वाचायचा तो कोणीही केव्हाही रिप्लाय द्यायचा. त्याच्यामुळे खूप फायदा झाला. आमच्या मॉक इंटरव्ह्यू सरांनी घेतल्या. माझ्या सुदैवाने मला मी 18च्या वर मॉक दिला इंटरव्ह्यू. प्रचंड प्रॅक्टिस केली आणि सर्व इंटरव्ह्यूचा रिव्ह्यू खूप चांगला होता. मला सांगायला अभिमान आहे, मला इंटरव्ह्यूमध्ये 193 मार्क्स आहेत. हे खूप हाय समजले जातात UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि मला शुअरिटी होते की मी पास होणार आहे UPSCचं. ते दिवस फार वाईट असतात जेव्हा तुम्हाला माहिती असतं की आता रिझल्ट लागणार आहे आणि तुम्ही त्या स्ट्रेसमध्ये असतात. तुम्हाला माहिती राहत नाही की तुम्ही IAS होणार आहात की परत पेपर द्यायला जाणार आहात. अगदी 10 तारखेला परीक्षा होती दुसरी, त्या टेन्शनमध्ये होतो मी. माझ्या मित्र अमोल बसला आहे, त्याने सांगितलं पहिला की गौरव IAS झाला, 182 रँक आहे. मला सुरुवातीला थोडं वाईट वाटलं, मला थोडी हाय रँक एक्सपेक्टेड होती, पेपर खूप चांगले गेले होते. परंतु समाधान एकच होतं की परत परीक्षा द्यायची नाही आहे, झालो एकदाच, आता परत नाही जायचं परीक्षा द्यायला. खूप मोठी लढाई असते ही, आणि ह्या लढाईचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही शेवटच्या टप्प्यावर देखील आऊट झाले तरी ते तुम्हाला पहिल्यापासून ABCD पासून सुरू करावं लागतं. आणि अगदी 10-15 दिवस भेटतात इंटरव्ह्यूपासून जेव्हा तुम्ही बाहेर निघतात जायला. त्या लोकांचं स्ट्रगल खूप वेगळा असतो. म्हणजे माझे असे खूप मित्र मला माहिती आहेत, खूप हुशार आहेत, खूप टॅलेंटेड आहेत. इंटरव्ह्यूला येणारे सर्व तुल्यबळ असतात, त्यात कोणी कमी जास्त राहत नाही. थोडा नशिबाचा वाटा असतो, एखादा पेपर काही वेळेस प्रॉब्लेम होतो, परंतु परत उठावं लागतं. इथं माझे जे विद्यार्थी मित्र तयारी करणार आहेत UPSCसाठी, त्यांना एवढं सांगणं आहे माझं की याच्यात शॉर्टकट नाही आहे, मेहनतीला पर्याय नाही. अगदी 10-12 तास रोज तुम्हाला वर्षभर अभ्यास करावा लागतो. याच्यात सुट्टी राहत नाही, रविवारची सुट्टी राहत नाही. न थकता न विश्रांती घेता सतत खूप कॉम्प्रहेन्सिव्ह स्ट्रॅटेजीने काम करावं लागतं. तर केलं तरच यश मिळेल अशी शाश्वती देखील राहत नाही. त्याच्यामुळे मी खूपदा सांगतो की प्लॅन बी तयार ठेवा. फक्त हे एकमेव सेक्टर नाही आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते, हे सेक्टर ऑलरेडी सॅच्युरेटेड आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. त्याच्यामुळे तुमची तयारी असली मेहनतीची तरच या क्षेत्रात या. आणि दुसरं म्हणजे खरोखर समाजाची सेवा करायची असेल तर या ठिकाणी या. आणि मी एक शब्द देतो तुम्हाला, आज ज्यांनी आपल्या कार्याद्वारे नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत असे अधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहे. तर त्या परंपरेचा पायीक होण्याचा मी प्रयत्न करेल. महाजन सरांविषयी सांगायचं तर संत तुकारामांनी देवाची आणि साधूची लक्षणं सांगितले. जे रंजलेल्या गांजलेल्या लोकांना आपलेसे म्हणतात तिथं साधू ओळखावा असे तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. तर त्या उक्तीप्रमाणे सरांचं काम आहे. आधी दीपस्तंभ स्पर्धा परीक्षेसाठी ओळखली जायची, आज प्रज्ञाचक्षू किंवा आपले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ओळखले जाते. आणि हे सर खूप मोठं काम आहे. म्हणजे सरांनी नाही केलं तर विद्यार्थ्यांचं काय होईल असा प्रश्न काही वेळेस येतो. विषम परिस्थितीत विद्यार्थी लढा देत आहेत आणि सरही लढा देत आहेत. अशा लढ्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मी परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.